नीरज चोप्रा, सोन्याच्या स्वप्नांसाठी झुंज देणाऱ्या योद्ध्याची प्रेरणादायी कथा। नीरज चोप्रा हे नाव आज भारताच्या प्रत्येक घरात अभिमानाने घेतले जाते, पण या सुवर्ण यशामागे आहे एक कठीण, संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास। हरियाणातील एका छोट्याशा गावात नीरजचा जन्म झाला। लहानपणी तो थोडासा जाड होता, त्यामुळे गावातील काही मुलं त्याची चेष्टा करत, हा कसला खेळाडू होणार, याला धावायलाही जमत नाही, हे शब्द ऐकून तो दुखावला जायचा। पण त्याने ठरवलं, मी स्वतःला सिद्ध करणार। त्यासाठी त्याने फिट राहण्यासाठी खेळायला सुरुवात केली। सुरुवातीला तो धावायचा, व्यायाम करायचा। एक दिवस त्याने मैदानावर भालाफेक पाहिली आणि त्या क्षणी त्याला जाणवलं, हे माझं क्षेत्र आहे। त्याने भालाफेकीचा सराव सुरू केला, पण त्याच्याकडे महागडा भाला नव्हता, योग्य सुविधा नव्हत्या। तरी तो थांबला नाही, तो रोज मैदानावर सराव करत राहिला। त्याच्या मेहनतीने कोचचं लक्ष वेधलं आणि त्याला योग्य मार्गदर्शन मिळू लागलं। हळूहळू त्याची कामगिरी सुधारू लागली। त्याने राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट प्रदर्शन केलं। 2016 मध्ये त्याने वर्ल्ड अंडर-20 चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून जगाचं लक्ष वेधलं। तो भारतासाठी एक मोठा क्षण होता, पण यशाचा प्रवास नेहमी सरळ नसतो। नीरजला एकदा गंभीर दुखापत झाली, त्याला शस्त्रक्रिया करावी लागली। तो काळ खूप कठीण होता। मैदानापासून दूर राहणं, पुन्हा सुरुवात करणं, हे सगळं खूप आव्हानात्मक होतं। काही लोक म्हणाले, आता त्याचं करिअर संपलं, पण नीरजने हार मानली नाही। त्याने पुन्हा नव्या जोमाने सराव सुरू केला। त्याने स्वतःवर विश्वास ठेवला आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण। 2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला। तो ॲथलेटिक्समध्ये सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय ठरला। त्या क्षणी संपूर्ण देश आनंदाने भारावून गेला। आज नीरज चोप्रा हा केवळ एक खेळाडू नाही, तर भारताच्या जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे। त्याच्या कथेतून मिळणारे शिकवण, लोक काय म्हणतात त्याकडे लक्ष देऊ नका, अपयश आणि दुखापती शेवट नसते, मेहनत आणि आत्मविश्वास यामुळे अशक्यही शक्य होतं। स्वतःवर विश्वास ठेवा, यश नक्की मिळेल। शेवटचा संदेश, नीरज चोप्राची कथा आपल्याला शिकवते, स्वप्न मोठं असलं तर संघर्षही मोठा असतो, पण जिद्द असेल तर विजयही पक्का मिळतो। तुम्ही तुमच्या आयुष्यात काही मोठं करायचं ठरवलं असेल तर आजपासून मेहनत सुरू करा, कारण कदाचित पुढचा नीरज चोप्रा तुम्हीच असाल।